श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण एका अशा दिव्य पवित्र आणि प्रत्येक हिंदू घरात पूजनीय असलेल्या वनस्पतीबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तुळसी म्हणजे काय? तुळस ही एक केवळ वनस्पती नाही, तर ती देवी स्वरूप मानली जाते. आपल्या संस्कृतीला तुळशीला माता, देवी, आयुष्य देणारी शक्ती मानली जाते. अनेक घरामध्ये दिवसाची सुरुवात तुळशी दर्शनाने होते. घरात तुळस असणे म्हणजे त्या घरात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य, शांती आणि भक्तीचा वास येतो असं मानलं जातं. पुराणामध्ये तुळशीला उल्लेख फार महत्त्वाचा आहे. पद्मपुराण, स्कंदपुराण, विष्णुपुराण यामध्ये तुळशीचे महत्त्व सविस्तर सांगितले आहे. भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. असं मानलं जातं की तुळस ही वृंदा देवीचे स्वरूप आहे. वृंदा ही अत्यंत पवित्र पतिव्रता स्त्री होती, जिच्या पतीच्या तपश्चर्येमुळे असुराला अमरत्व मिळाले होते. त्या असुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने लीलारूप धारण केले आणि वृंदेच्या पतिव्रत्यात भंग झाला आणि तिच्या शापामुळे वृंदेचे रूप तुळस म्हणून पृथ्वी तलावावर अवतरले. म्हणूनच तुळस अत्यंत प्रिय आणि पवित्र मानली जाते. आता तुळशीचे पूजेचे महत्त्व पाहूया. तुळशीची पूजा केल्याने मन शुद्ध होते, विचार शुद्ध होतात. सकाळी स्नान करून तुळशीसमोर दिवा घालून नमस्कार केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते. तुळशी पूजेमुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात असं मानलं जातं. तुळशीसमोर दिवा लावण्याने वातावरण शुद्ध होतं आणि घरात शांती नांदते. तुळशीची पूजा करताना फुले, अक्षदा, हळदी कुंकू अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते असं मानलं जातं. अनेक घरामध्ये दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा आहे. हा दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. आता तुळशीच्या पानाचं महत्त्व समजून घेऊया. तुळशीचे पान हे आयुर्वेदात अमृत मानले जाते. तुळशीच्या पानामध्ये औषधी गुणधर्म प्रचंड प्रमाणात असतात. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी तुळशीची पानं अत्यंत उपयुक्त आहेत मित्रांनो. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुळशीचे पान भगवान विष्णूंना अर्पण केल्याशिवाय नैवेद्यही पूर्ण होत नाही. असं मानलं जातं की तुळशीचे पान अर्पण केल्याने अन्न शुद्ध होते आणि प्रसादात त्याचं रूपांतर होतं. तुळशीचे पानं तोडताना सुद्धा नियम आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ हाताने मनात प्रार्थना करून तुळशीचे पानं तोडावे. रविवार, एकादशी, द्वादशी आणि संक्रांतीला तुळशीचे पाने अजिबात तोडू नये असं सांगितलं जाते. आता तुळशीच्या मंजुळाचे महत्त्व म्हणजे मंजिरीचं महत्त्व जाणून घेऊया. तुळशीची मंजुळा ही अत्यंत पवित्र मानली जाते. पूजा, अभिषेक, होम हवन यामध्ये तुळशी मंजुळाचा उपयोग केला जातो. तुळशी मंजुळामध्ये तुळशीपेक्षा जास्त औषधी गुणधर्म असतात असं आयुर्वेद सांगतं. भगवान विष्णू श्रीकृष्ण यांना तुळशी मंजुळा अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं असं मानलं जाते की तुळशी मंजुळा अर्पण केल्याने पापाचा नाश होतो आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. आता तुळशीला प्रदक्षिणा घालण्याचं महत्त्व पाहूया. दररोज तुळशीला प्रदक्षिणा घालणे म्हणजे संपूर्ण सृष्टीला नमस्कार करण्यासारखं आहे. संपूर्ण सृष्टीला नमस्कार त्या ठिकाणी होतो. पुराणामध्ये सांगितलं आहे की तुळशीला एक प्रदक्षिणा घातल्याने अनेक तीर्थाची प्रदक्षिणा म्हणजे यात्रा केल्याचं पुण्य मिळतं.
तुळशीला प्रदक्षिणा घालताना मन एकाग्र होते, ध्यान लागते आणि मन शांत होते. तुळशीभोवती फिरताना शरीराची हालचाल होते, श्वासोश्वास सुधारतो आणि मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. असंही सांगितलं जातं की तुळशीला रोज 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घातल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात आणि दैवी संरक्षण त्या ठिकाणी भक्ताला मिळतं. आता तुळशीला पाणी घालण्याचे महत्त्व जाणून घेऊया. तुळशीला दररोज सकाळी स्वच्छ पाणी घालणे म्हणजे केवळ वनस्पतीला पाणी देणं नाही, तर ती एक पूजा आहे. तुळशीला पाणी घालताना मनात शुद्ध भावना, प्रार्थना असावी. तुळशीला पाणी घातल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात असं मानलं जातं. कारण सकाळी सूर्य उगवल्यावर तुळशीला पाणी अर्पण केल्याने सूर्याची किरणे त्या पाण्यावर पडतात आणि वातावरण शुद्ध होतं. तुळशीला पाणी घालणाऱ्या स्त्रीने किंवा त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, आयुष्यात अडचणी कमी होतात आणि मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातं. आता तुळशी पूजेतील मंत्र पाहूया. तुळशी पूजा करताना हा मंत्र म्हटला जातो. नमः तुळसे नमो नमः, नमः पावन रूपिणे, नमो सर्व रोग नाशिने, नमः सर्व सिद्धी प्रदायिने. आता तुळशीला पाणी घालताना म्हणायचा मंत्र पहा. महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधी व्याधी हरिम नित्यम, तुळसी त्वम नमोस्तुते. तुळशीला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा मंत्र पहा. यानी कानीच पापानी, ब्रह्महत्यादिकानी च, तानी तानी प्रणश्यन्ति, प्रदक्षिणा पदे पदे. तुळशी विवाहाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर कार्तिक महिन्यात होणाऱ्या तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशी देवी यांचा विवाह मानला जातो. या तुळशीची विशेष पूजा केली जाते आणि घरात सुख समृद्धी नांदते असं म्हटलं जातं. घरात तुळस असल्याने हवा शुद्ध राहते, डास कीटक दूर राहतात आणि वातावरण प्रसन्न राहते. आज विज्ञान सुद्धा तुळशीचे महत्त्व मान्य करायला तयार आहे. म्हणूनच मित्रांनो, तुळस ही केवळ पूजा करण्याची गोष्ट नाही, तर ती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. रोज तुळशीचे दर्शन घ्या, पूजा करा, प्रदक्षिणा घाला आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या घरात तुम्ही तुळशीची पूजा कशी करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय तुळशी माता. श्री स्वामी समर्थ. हरिओम तत्सत.